नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 17 जानेवारीच्या भागामध्ये आता हे सदा आणि सखा इथे सावीला चिडवून गेलेले असतात. तर तेव्हा सावी थोडीशी नाराज झालेली असते आणि तेव्हा सगुण अक्का तिथे येते आणि सावीला विचारते, "काय गे सावी, काय झालं तुला? चेहरा का असा पडलाय तुझा?" तर तेव्हा सावी सांगते, "काय नाही, नवऱ्यावरून चिडवलं मला." तर तेव्हा सगुण अक्का थोडीशी हसते आणि तिला म्हणते, "अगो बाई, असं झालं व्हय? बरं बरं, ठीक आहे, तू ये इकडे." असं म्हणून तिला ती बसवते आणि तिला सांगू लागते, "अगं भाऊ आहेत ते, तुला चिडवणारच ते. पण तू काळजी नको करूस हां. कसं आहे ना, पोरगा चांगला असल्याशिवाय तुझे आबा सुपारी फोडणारच नाहीत बघ." तर सावी विचारते, "पर नवरा बघायला मिळेल का मला?" तर सगुणाक्का सांगते, "हां, मिळेल की, का नाही मिळणार?" तर सावी आता तिला विचारते, "म्हणजे मी जर समजा मला त्यांनी पसंत नाही केलं, तर मग मी घोड नवरी होईन ना?" तर सगुणाक्का थोडीशी हसते आणि तिला म्हणते, "अगो बाई, हे घोडनवरीचं कोणी मनात बसवले ग तुझ्या? असं काही बी होत नसतं. तू नको काळजी करूस. आणि जर समज एखाद्या स्थळाने नकार दिला, तर बाकीची स्थळं असतात. तू काळजी नको करू. तुला ना 6 दिवसात नवरा मिळणार आहे बघ." असं म्हणून ती तिची माया करू लागते. म्हणते, "गुणाची लेक माझी." तर इकडे आता फुलेंच्या घरामध्ये हे सर्वजण जेवायला बसलेले असतात. म्हणजे ज्योती, तिची वहिनी आणि तिचा भाऊ, त्याचा भाऊ जेवायला बसलेले असतात. आणि तेव्हा ज्योती जेवत असताना त्याचं लक्ष तिथेच काहीतरी बांधून ठेवलेलं असतं त्या पुड्यांच्याकडे जातं. आणि तो आता विचारतो, "वहिनी, त्या पुड्या कसल्या आहेत?" तर तेव्हा त्याची वहिनी त्या पुड्या आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, "अहो, या पुड्या ना, या पुड्या मसाल्याच्या आहेत. पहिलीत जिरं आहे, दुसरीत मोहरी आहे आणि याच्यामध्ये हळद आहे आणि याच्यामध्ये काय बरं ठेवलंय मी?" असं म्हणून ती पुडी उघडते आणि त्याच्यामध्ये हिंगाचा खडा असतो आणि ती सांगते, "याच्यामध्ये ना हिंगाचा खडा आहे." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "ते नाही, म्या कागदाबद्दल विचारतोय. त्या पुड्यांचा कागद कुठून भेटला?" तर तेव्हा त्याची वहिनी सांगते, "ह्यो कागद ना, अहो ह्यो कागद मी तुमच्या पुस्तकांची पानं फाडली." आणि तिने असं म्हटल्यानंतर ज्योती चांगलाच भडकतो आणि म्हणतो, "काय? पानं फाडली पुस्तकाची? अगं वहिनी, तुला याड-बीड लागलं की काय?" तर तेव्हा त्याची वहिनी म्हणते, "अहो तात्यासाहेब, आता तुमची शाळा बंद झाली ना हो, मग तुम्हाला या पुस्तकांचं काय काम?" म्हणून मग मी असं ती बोलत असताना ज्योती म्हणतो, "म्हणून मग काय कागद फाडले? हा कागद बघायला तरी मिळतो का?" "अगं वहिनी, मला तरी विचारायचं होतंस." तर तेव्हा त्याचा भाऊ म्हणतो, "अरे ज्योती, मुद्दामून केलं का तिने? चुकून झालं." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "काय चुकून झालं? माझं महत्त्वाचं पुस्तक होतं ते. आणि वहिनीला काय करायचंय रे, मी शाळेत गेलो नाही गेलो ते?" असं म्हणून तो रागारागाने जेवणाच्या ताटावरून उठतो आणि म्हणतो, "हे काय मला पटलं नाही बघा." तर तेव्हा त्याचा भाऊ म्हणतो, "अरे ज्योती, असं भरल्या ताटावरून उठू नये, बस बरं." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "तुम्ही तर मला आयुष्यातून उठवायला निघालेला आहे. ताटाचं काय घेऊन बसलेला आहे? तुम्हासनी कोणालाच नकोय म्या शिकायला. दादासनी सांगायला माझी मित्र आली होती, पण दादांनी त्यासनी उडवून लावलं. आणि काय रे अण्णा, तू तरी सांगितलंस काय दादासनी? त्यांना समजावून सांगितलंस का, की दादा शिकू द्या ज्योतीला. उलट माझ्या पुस्तकाची पानं फाडून वाण सौदा बांधलाय." असं तो सर्व काही बोलतो आणि रागारागातच तिथून निघूनच जातो मित्रांनो. तर इकडे आता सावीची आई येते सावीला घेऊन जायसाठी. तर तेव्हा सावी तिला म्हणते, "आई, मला ना भ्या वाटतंया." तर तेव्हा अक्का तिला म्हणते, "अगं त्यात काय घाबरायचं आहे? ती काय खाणार आहेत व्हय गं माणसं? जा बरं जा, मी आहे इथं." असं ती बोलत असते. तर तेव्हा आता सावी उठते आणि तिच्या आईबरोबर बाहेर जाऊ लागते. तर तेव्हा अक्कासुद्धा तिथंच थांबलेली असते आणि सगुण अक्कासुद्धा तिथंच असते. आणि ती आता सगुण अक्का अक्काला म्हणते, "भीमाबाई, पोर बंधा रुपये आहे बरं. जे काही कराल ना ते विचारपूर्वक करा." तर तेव्हा अक्का म्हणते, "होय, पण शेवटी काय लग्नाच्या गाठी वरच्यानं बांधलेल्या असत्यात. बघू काय होतंय ते." असं म्हणून ती सुद्धा आता तिथून बाहेर जाते. तर आता इकडे बाहेर सावी तिच्या म्हणजे सावीची आई तिला घेऊन येते बाहेर इकडे आणि तिला सांगते, "आता त्यांच्या पाया पड." आणि तेव्हा सावी आता पुढं-पुढं चालत असते. इतक्यात तिचा पाय लुगड्यामध्ये अडकतो आणि ती पडणार असते. तर तेव्हा त्या सर्वजणी तिथं बसलेल्या असतात. त्या सर्वजणी मोठमोठ्याने हसू लागतात आणि त्या एवढ्या मोठ्याने हसतात, की सावी घाबरूनच जाते. आणि त्यामधली एक बाई म्हणते, "अरे बाई, हिला लुगडं नेसायला येत नाही वाटतं." तर तेव्हा सावीची आई तिला सावरत म्हणते, "होईल की सवय हळू-हळू. तसं बी काय लुगडं म्हणजे बाईच्या कातड्याला चिकटल्यावानीच असतंय." आणि तेव्हा आता सावी तिच्याकडे बघत असते. तर सावीची आई आता तिला इशारा करते, "जाऊन त्यांना नमस्कार कर." तर तेव्हा सावी आता घाबरत-घाबरत थोडीशी पुढे जाते आणि तिच्या होणाऱ्या सासूबाईंचा आशीर्वाद घेते आणि परत जाऊन ती पाटावरती बसते. तर इतक्यातच आता तिथे अक्कासुद्धा येते आणि सगून अक्कासुद्धा येते.
तर तेव्हा आता तिची होणारी सासू तिला विचारते, "स्वयंपाक जमतोय ना व?" तर तेव्हा सावीची आई त्यांना सांगते, "होय, जमतंय की सगळं." तर तेव्हा तिची होणारी सासू म्हणते, "अहो, जरा लेकीला बी जरा बोलू द्या." आणि सावीला परत विचारते, "काय मग जमतंय ना व स्वयंपाक?" तर तेव्हा सावी होय असं सांगते. तर तेव्हा आता दुसरी बाई सावीला विचारते, "सारवण काढायला येते का? म्हणजे नाही म्हणजे सडा, रांगोळी वगैरे सगळं येतं का?" आणि असं तिने विचारल्यानंतर सावी हो असं मान डोलावते. तर तेव्हा तिची होणारी सासू म्हणते, "ते तर आलंच पाहिजे हो. आणि देवपूजा? देवपूजा करता येते नव्हं? नाही म्हणजे कसं आहे ना, आमच्या घरामध्ये कमरेएवढी चांदीची कृष्णाची मूर्ती आहे. म्हणून आपलं विचारलं." आणि परत सावीला विचारते, "काय मग देवपूजा करता येते ना?" तर तेव्हा सावी घाबरतच असते आणि "होय, होय" म्हणत असते. तर तेव्हा सावीची आई म्हणते, "आणि कसं आहे, काही येत नसेल तर शिकल हळू लई हुशार आहे आमची सावित्री." तर तेव्हा तिची होणारी सासू म्हणते, "बरं, बरं ठीक आहे." आणि सावित्रीला म्हणते, "सावित्री जरा इकडे ये." तर तेव्हा सावी आता उठते आणि तिच्याजवळ जाते. तर तेव्हा आता ती होणारी सासूबाई तिची सावीचे हात आपल्या हातामध्ये घेते आणि हात एकदम पारखून, निरखून बघू लागते आणि ते हात असे उलटे वगैरे करते, सगळे व्यवस्थित बघू लागते आणि त्यानंतर सावीचं तोंड पकडते आणि इकडं-तिकडं हलवून तिचं तोंड वगैरे बघू लागते आणि तिला गोल-गोल फिरवते आणि सगळीकडून बघू लागते आणि त्यानंतर तिला म्हणते, "बरं ठीक आहे, जाऊन बस जा." आणि तेव्हा तिथं सगुणाक्का सुद्धा उभी असते आणि तिला ती गोष्टी काही पटत नसतात. म्हणजे हे सगळं काही त्यांचं चाललेलं असतं. ते अक्काला सुद्धा पटलेलं नसतं आणि सावीच्या आईला सुद्धा पटलेलं नसतं. पण त्या काही न बोलता तशाच गप्प उभ्या असतात. तर आता त्यानंतर तिची होणारी सासू ते सावीच्या आईला म्हणते, "जरा सुई-दोरा द्या लेकीला." तर तेव्हा सावीची आई होय असं म्हणते आणि सुई-दोरा आणण्यासाठी आतमध्ये जाते आणि सुई-दोरा घेऊन येऊन सावीच्या हातामध्ये देते. तर तेव्हा सावी आता घाबरत-घाबरत सुईमध्ये दोरा घालतच असते. तर तिच्या हातामधून एकदमच सुई खाली पडते आणि तिची होणारी सासू लगेचच ते बघितल्यानंतर हसू लागते आणि परत त्या तिन्ही बायका मोठमोठ्याने हसू लागतात आणि त्या हसत असताना म्हणजे एकदम अशा विचित्रच हसत असतात. तर तेव्हा ते बघितल्यानंतर सावी आता परत घाबरू लागते आणि आता ती होणारी सासू म्हणते, "घ्या, आता काय यांना सुई सापडते व्हय?" तेव्हा सावी एकदमच ती सुई जोराने आपल्या हातामध्ये उचलते आणि लगेचच त्याच्यामध्ये धागा ओवून दाखवते. तर तेव्हा सावीची आई लगेचच म्हणते म्हणजे ती खुश होते त्या गोष्टीने आणि म्हणते लगेचच, "म्या म्हटलं नव्हतं काय, आमची सावी लई हुशार आहे." तर तेव्हा ती होणारी सासू लगेचच म्हणते आता हिला सावीच्या आईला, "जरा कुंकवाचं पाणी असलेली परात घेऊन येता का?" तर तेव्हा सावीची आई लगेचच ते कुंकवाचं पाणी असलेली परात आणायसाठी आतमध्ये जाते आणि लगेचच परात घेऊन सुद्धा येते आणि सावीच्या समोर ठेवते आणि तेव्हा तिची होणारी सासू सावीला म्हणते, "सावित्री, त्या परातीत उभा राहा जरा आणि चालून दाखव जरा." तर मित्रांनो आता सावी एकदमच तिला म्हणते, "तुम्हाला बघायचंय तर बघा, पण माझं पाय काही सपाट नाहीयेत." आणि असं तिने म्हटल्यानंतर इकडे अक्काला तर धक्काच बसतो आणि सगून अक्काला सुद्धा काही कळेनासं होतं, की सावी अशी काय एकदमच बोलली. तर तेव्हा तिची होणारी सासू आता तिनं असं बोलल्यानंतर चिडते आणि म्हणते, "बया किती बोलते तुमची लेक? जरा आवरा तिला." अहो हे सगळं काही करण्याची एक रीतभात असती आणि सून म्हणजे घरची लक्ष्मी असती आणि लक्ष्मीचे पाय असे सपाट नको ना, म्हणून आपलं म्हटलं. तर तेव्हा सावीची आई सावीला थोडीशी हटकते आणि इशाऱ्याने तिला सांगू लागते, की असं नसतं बोलायचं. तर तेव्हा आता तिची होणारी सासू परत सावित्रीला म्हणते, "सावित्री जरा चालून दाखव." तर तेव्हा सावी परत तिला एकदम बोलते, "अहो आता तर चालतच आले की मी." तर तेव्हा तर सगुणा अक्का तर इकडे गालातल्या गालात हसत असते आणि तिने आपल्या तोंडावरती पदर घेतलेला असतो. तर तेव्हा आता सावीची आई तिला परत इशाऱ्याने सांगते आणि तिला उठायला लावते आणि आता सावीच्या आईने सांगितल्याप्रमाणे सावी उठते आणि त्या परातीमध्ये जाऊन उभी राहते आणि त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे चालून सुद्धा दाखवते आणि तेव्हा तिची पावलं उमटत असतात आणि ती अगदी लक्ष्मीसारखी असतात आणि ते बघितल्यानंतर तिची होणारी सासू ते बघतच राहते आणि त्यानंतर आता सावी मागे वळून तिच्या आईकडे बघते आणि तेव्हा तिची आई खुश झालेली असते आणि तिच्याकडे बघत हसत असते. तर तेव्हा सावीसुद्धा खुश होते आणि जाऊन परत आपल्या जागेवरती उभी राहते. तर तेव्हा तिची होणारी सासू थोडीशी हसते आणि म्हणते, "कसं आहे ना, आता तुमची लेक मोठ्या घरची सून होणार आहे. म्हणजे मोठ्या लोकांच्या मध्ये तिची उठ-बस होणार. मग समलं कसं बघून घ्यावं लागतंय आणि वधू परीक्षेमध्ये एकदा होकार दिला म्हणजे दिला आणि मग असं नको व्हायला, की उगाच पदरामध्ये धूळ बांधून घेतली म्हणून
तर तेव्हा सावीची आई सुद्धा तिला म्हणते, "नाही, नाही, बरोबर आहे तुमचं." तर तेव्हा त्या होणारी सासू तिला म्हणते, "बरं चला आता सावित्रीला बाहेर घेऊन जाऊयात आणि बघण्याचा कार्यक्रम सुद्धा लगेचच उरकून घेऊ." आणि उगाच चांगल्या कामाला उशीर कशासाठी करायचा? म्हणजे आता हिने जे काही परीक्षा घेतलेली असते ना मित्रांनो, त्या परीक्षेमध्ये बहुतेक आता सावित्री पास झालेली असते. म्हणजे तिला ती पसंत पडलेली असते. आणि त्यानंतर आता इकडे बाहेर बघण्याचा कार्यक्रम सगळा चालू असतो. म्हणजे त्यांनी सगळं काही असं साजरं संगीत सजवलेलं वगैरे असतं. सगळे काही उपहार वगैरे सगळं काही त्यांनी घेऊन आलेले असतात. आणि तेव्हा आता सावी बाहेर येते आणि पाटील आता तिला बसायला सांगतात. आणि तेव्हा सावी आता समोर उभी राहते आणि ती अशी मान खाली घालूनच उभी असते. म्हणजे तिच्या मैत्रिणीने रमाने जे काही तिला शिकवलेलं असतं, अगदी त्याप्रमाणेच ती अशी मान वगैरे खाली घालून उभी असते. आणि ती हळूच आता पाटलांच्याकडे बघते, म्हणजे आबांच्याकडे बघते आणि हळूच अशी तिरकस नजर करून नवऱ्या मुलाकडे बघू लागते. आणि त्यानंतर ती सगळ्यांना नमस्कार सुद्धा करते. तर तेव्हा वामनराव म्हणतात, "शाब्बास! मुलगी छान आणि पाटील साहेब आमचा मुलगाही छान. जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा शोभणार बघा, बघा." आणि त्यानंतर म्हणतात, "वर बाप, मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा." तर तेव्हा मुकुटराव म्हणतात, "अहो, आम्ही काय विचारायचं? मुलाच्या आईने जे काही विचारायचं असेल ते विचारलंच असेल की." तर तेव्हा वामनराव म्हणतात, "होय, होय, त्यांनी घेतलीच असेल वधू परीक्षा." तर तेव्हा मुकुटराव म्हणतात, "काय हो, घेतली का परीक्षा?" तर तेव्हा त्यांची बायको म्हणते, "होय तर, आता आपल्या घरी पोरगी न्यायची म्हणजे पारखूनच घेतली पाहिजे आणि माझं जे काय असतं ते रोखठोक असतं." तर तेव्हा वामनराव म्हणतात, "अहो, मग झालंच तर आता लवकर बोलणी सुरू करा. उगाच वेळ कशासाठी दवडायची?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "होय, चालू करूयात की. बरं मी काय म्हणतो पोरीला जाऊ द्यात का?" तर तेव्हा मुकुटराव म्हणतात, "हो, हो, हो. जाऊ द्यात, जाऊ द्यात." तर तेव्हा वामनराव आता म्हणू लागतात, "अहो पाटील बोला पटापटा. अहो लगीन कधी, बसता कधी, साखरपान कधी?" असं ते विचारत असतात. पण सावी अजून तिथेच उभी असते मित्रांनो. तर तेव्हा वामनराव म्हणतात, "अहो" म्हणजे सावीच्या आईला वगैरे म्हणतात, "अहो तुम्ही बघत काय बसलात? जावा लवकर तयारीला लागा." तर तेव्हा पाटील आता सावीला म्हणतात, "सावी बाळा तू आता जा आतमध्ये." तर तेव्हा सावी आता मित्रांनो आत चाललेली असते आणि ती एकदमच थांबते आणि पाटलांना म्हणते, "आबा, आता माझी परीक्षा झाली. आता मुलाची परीक्षा नको का घ्यायला?" आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळेजण धक्क्याने तिच्याकडे बघू लागतात आणि मुकुटराव तर एकदम चिडलेले असतात आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तिने असा प्रश्न विचारल्यानंतर. तर पाटील आता त्या मुकुटरावांच्याकडे बघतात तर ते आगीने रागाने लाल बुंद झालेले असतात आणि ते एकदमच आता उठून उभे राहतात आणि ते म्हणतात, "पाटील ही काय बोलायची पद्धत झाली का? आता ही माझ्या पोराची परीक्षा घेणार आणि ती पण ही पोरगी, ही परीक्षा घेणार का माझ्या पोराची?" आणि म्हणतात, "नामो बैलगाडी झोपायला घे." तर तेव्हा पाटील आता थोडेसे घाबरतात आणि म्हणतात, "अहो पाहुणं, लगोलग कुठं बैलगाडी झोपायला सांगताय? अहो जरा जरा समजून घ्या, लहानगी लेक आहे माझी. चूक झाली, घ्या की जरा समजावून." तेव्हा मुकुटराव म्हणतात, "काय घ्या पदरात चूक? अहो कळत नाही का पाहुण्यांच्या समोर कसं तोंड उचकटायचं ते?" तर तेव्हा त्यांची बायको सुद्धा म्हणू लागते, "म्या तर हे असं कवाच पाहिलं नव्हतं." तर तेव्हा मुकुटराव म्हणतात, "अहो बोलवून अपमान केल्यासारखं झालंय हे. अहो ही माझ्या पोराची परीक्षा घेणार, माझ्या." तर तेव्हा वामनराव सुद्धा मध्ये बोलतात, "अहो मुकुटराव, अजाण पोर, लहान आहे, समज असती तर बोलली असती का?" तर तेव्हा त्यांची बायको म्हणते, "अहो पण हे वय हितं आहे, पुढं कसं व्हायचं?" तर तेव्हा वामनराव तिला म्हणतात, "अहो वळण आपण लावायचं, तुमच्याच हातात आहे ना ती आता." तर तेव्हा सावी आता परत अजून पुढे बोलते. म्हणते, "आबा यात माझं काय चुकलं? मला काय वाटलं आता मला माझी जशी परीक्षा घेतली, मला जसं विचारलं तसं आता मुलाला सुद्धा विचारणार. म्हणून मी असं बोलले." असं ती बोलत असताना पाटील तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात, पण ती काही थांबायचं नाव घेत नाही. तर तेव्हा आता ती मुकुटरामांची बायको म्हणते, "बघितलं का चार चौघांच्या मध्ये ही पोरगी एवढं चुरू-चुरू बोलतीया." आणि सावीच्या आईला म्हणते, "ओ आवरा जरा तुमच्या लेकीला." तर तेव्हा अक्का सावीवरती ओरडते म्हणते, "सावित्री असं बोलत्यात व्हय गं? अगं जरा गप्प राहा की." आणि सावीच्या आईला म्हणते, "लक्ष्मी आत घेऊन जा तिला." तर तेव्हा सावीची आई होय असं म्हणते आणि मुकुटरामांच्या बायकोला म्हणते, "बाईसाहेब तुम्ही जरा आत चला की." तर तेव्हा त्यांची बायको म्हणते, "कशाला? मकलाशी करायला?" तर तेव्हा अक्का ते सगळं सावरायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, "मकलाशी नव्हं हो, तुम्ही येणार म्हणून समदं काही केलंय." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "होय, फराळ केलेला आहे, वरणापुरणाचा बेत केलेला आहे. तो काय तुमचा समद्यांचा अपमान करायला केलाय व्हय? चला ना हो, ऐका की जरा." तर तेव्हा मुकुटराव तिला इशाऱ्याने सांगतात. तर तेव्हा त्यांची बायको तयार होते आणि ती आतमध्ये जाऊ लागते. तर तेव्हा सावीसुद्धा आणि सावीची आईसुद्धा आतमध्ये जातात.
तर तेव्हा पाटील आता मुकुटरावांना समजावून सांगू लागतात. म्हणतात, "पाहुणं, तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नकासा. मी आलोच जरा." आणि वामनरावांना म्हणतात, "वामनराव, जरा पाहुण्यासनी बसवा जरा." असं म्हणून ते लगबगीने आतमध्ये जातात. तर तेव्हा आता इकडे आतमध्ये तिची सावीची होणारी सासू एकदम भडकलेली असते आणि म्हणते, "काही सुद्धा शिकवलेलं नाही. कुठं बोलावं, काय बोलावं, काही सुद्धा शिकवलेलं नाही. वेळीच तुम्ही लेकीला जर 4 गोष्टी समजावल्या असत्या ना, तर आज ही वेळ आलीच नसती आमच्यावर." तर तेव्हा तिच्यासोबत आलेली एक बाई तिला म्हणते, "म्या काय म्हणते अंजनाबाई, हे लोढणं आपल्या गळ्यात नकोच. ना उठता येईना, ना बसता येईना धड." तर तेव्हा ती म्हणते, "नाहीतर काय स्वतःच्या लेकीला काही बी शिकवलेलं नाही आणि आली माझ्या लेकाची परीक्षा घ्यायला." तर तेव्हा आता इकडे अक्का आणि पाटील बोलत असतात. म्हणजे अक्का म्हणत असते पाटलांना, "खंडूजी तू काय बी कर आणि त्या पाहुण्यासनी शांत कर. समजव जरा त्यासनी." तर तेव्हा पाटील म्हणतात, "अक्का मला काही सुधरणा झाले." तर तेव्हा अक्का म्हणते, "अरे पाटील आहेस नव्ह तू? अख्खा गाव सांभाळतोस आणि ही 4 माणसं सांभाळता येईनात तुला?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "त्यो पोराचा बाप केवढा तापलाय बघितलंस नव्ह?" तर तेव्हा अक्का म्हणते, "ते काय नाही. पुढं काय करायचंय ना ते बघ तू नीट व्यवस्थित." तर इतक्यातच आता सावीची आई तिथं येते आणि ती रडतच असते आणि ती म्हणते, "काय करायचं आता? पोरीने पार लाजच काढली सगळ्या पाहुण्यांच्या समोर." असं म्हणून ती रडत असते. तर तेव्हा अक्का तिच्यावरती ओरडते आणि म्हणते, "हाय का आता? तू आणि आता कशाला टिपं गाळतेस? अगं घरामधली कर्ती बाई आहेस ना, रडून-रडून डोळे सुजवून त्यांच्यासमोर जाणार आहेस का? जराशी खंबीर हो की तू." आणि पाटलांना म्हणते, "अहो आता हिला सांभाळायचं का त्यांनाच नाही पाहुणाच नाही सांभाळायचं? काय कळेनाच झालंय." तर तेव्हा सावीची आई म्हणते, पाटलांना म्हणते, "अहो तुम्ही जावा आणि जरा पाहुण्यांची समजूत काढा. त्यांना म्हणावं लेकरू लहान आहे अजून येईल हळू समज तिला. त्यांना सांगा आम्ही समजावू तिला. एवढं मोठं घराणं आहे, माणसं बी चांगली आहेत, एवढी श्रीमंती आहे, आपली पोर सुखाने नांदलो आणि नवरा मुलगा पण तसा बरा आहे. कशाला उगीच मागं-पुढं करायचं? जा ना तुम्ही बोला ना त्यांच्याशी. एकदा त्यांनी पसंती कळवली ना, मग सांच्याला अंबाबाईची ओटीच भरण मी." तर पाटील म्हणतात, "वय, वय जरा दमानं." आणि अक्काला म्हणतात, "अक्का, मी त्या पोराच्या बापाला सांभाळतो. तुम्ही जरा बाया माणसासनी बघा." असं म्हणून ते आता तिथून निघून जातात. तर इकडे आता ही सावीची होणारी जी सासू असते ती रागारागाने इकडे-तिकडे, इकडे-तिकडे फिरत असते आणि तेव्हा सगुण अक्का तिच्याकडेच बघत असते आणि ती मनातल्या मनात म्हणते, "पोरीमध्ये एक वेगळीच चमक आहे. यांना मिरच्या जमल्या, पण सावित्रीनं विचारलेला प्रश्न काही चुकीचा नाहीये. बहाद्दर आहे पोर." आणि आता ती सगुण अक्का विचारते तिला म्हणजे तिच्या सावीच्या होणाऱ्या सासूला, "काही हवंय का तुम्हाला?" आणि ती एकदम असं रागाने म्हणते, "नाही, नाही काही बी नको आहे. न मागता लई काय-काय दिले तुमच्या लेकीनं आम्हाला. अहो आमच्या बी लग्नाला लई वर्ष झाली, पण अजून सुद्धा नवऱ्यामुळं मान वर करायची हिंमत होत नाही आमची. का सासूच्या पायाजवळची नजर हटत नाही आमची. अहो नंदा घरी आल्या ना तर अक्षरशः पाया पडतोय आम्ही. अहो एवढी 100 एकराची मालकीण आहे मी आणि याला म्हणतात वळण." असं ती बोट करूनच बोलते आणि म्हणते, "घरात तोळाभर नाही तर किलोने सोनं पडलंय. तरी बी रीतभातीला कमी नाही. का कोणाला उलटाच सवाल नाही. याला म्हणतात वळण. नाहीतर हे या तुमच्या पोरीला आमच्या नखाची बी सर नाही आणि चालली आहे माझ्या पोराची वर परीक्षा घ्यायला." असं ती एकदम रागारागातच बोलत असते आणि तेव्हा सावी तर तिच्याकडे बघतच राहते. आणि मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इथे पंतोजीराव आलेले असतात आणि ते म्हणतात, "नवरदेवाला बोलवा पाटावरती बसवायला." तर तेव्हा वामनराव म्हणतात, "नवरदेव बसा पाटावरती." आणि तेव्हा या सर्वांनी कोणाला भलत्यालाच नवरदेव समजलेलं असतं आणि पाटावरती येऊन बसतो तो कोणी भलताच असतो आणि तो एकदम असा मोठा वगैरे एकदम फार मोठा असतो आणि सावी तर त्याच्यापुढे फार लहान असते. तर तेव्हा पाटील आता चिडतात आणि म्हणतात, "वामनराव काय चाललंय हे? लग्नाचा पोरगा कोण आहे? ह्यो आहे का ह्यो आहे?" असं म्हणून ते ओरडतात आणि त्या लहान मुलाकडे एकदा हात केलेला असतो आणि हा मोठा असतो त्याच्याकडे एकदा हात केलेला असतो. तर तेव्हा आता वामनराव म्हणतात, "नवऱ्या मुलाचं वय बघायचं आहे की खानदान बघायचं आहे?" असं त्यानं बोलल्यानंतर पाटील एवढे जोराने चिडतात आणि त्याच्यावरती काठी घेऊन अंगावरती त्याच्या धावूनच जातात आणि त्याला म्हणतात, "अरे वामनराव, माझ्या पोरीच्या लग्नाचं म्हणजे पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघालास तू आणि तो मला फसवतोस मला." असं म्हणून त्याला काठीने जोराने मारू लागतात आणि ते बघत असताना सगळ्यांना धक्काच बसलेला असतो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.